आज आपण आलोय गोराईला ग्लोबल विपासना पॅगोडा पाहण्यासाठी। इथे यायचे कसे हा बऱ्याच लोकांना प्रश्न असेल तर भाईंदर वेस्टवरनं तुम्ही डायरेक्ट ग्लोबल विपासना पॅगोडासाठी ST पकडू शकता किंवा बोरिवलीला उतरून तुम्ही स्टेशनवरनं बस पकडून गोराईला येऊ शकता आणि गोराई जेटी क्रॉस केल्यावरती तुम्हाला प्रायव्हेट ऑटो भेटेल जी तुम्हाला ते सोडू शकते। ह्या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जागा महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे आणि इथे ध्यान साधनेसाठी हे बांधलेलं आहे। आतमध्ये फोन अलाउड नव्हता, सो आतमध्ये काय काय चालतं याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आतमध्ये गौतम बुद्धांचा जन्म कसा झाला याबद्दलचा बरीचशी माहिती तुम्हाला देतात। त्यानंतर त्यांचं जीवन कसं होतं, ते जगले कसे, ते राजे म्हणून जन्माला आले, त्यानंतर त्यांनी संन्यासी कसे झाले हे सगळं आपल्याला दाखवायचं। त्यानंतर गौतम बुद्धाने बुद्ध धर्माचा प्रसार कसा केला हे सगळं आपल्याला आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्की भेट द्या, खूप छान वास्तू आहे आणि गौतम बुद्धांबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे।
नमस्कार. जाता जाता एक संदेश देऊ इच्छितो, जे की तिकडे आतमध्ये आम्हाला ज्या व्हिडिओ दाखवल्या त्यामध्ये आहे ना, गौतम बुद्धाने हा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला होता. तो म्हणजे असा की ब्लाइंडली कोणावर ट्रस्ट ठेवू, अंधविश्वास. आणि जर तुम्ही कोणावरती ब्लाइंडली ट्रस्ट ठेवलात नाही तर तुम्ही फसवले जाणार नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वतःच्या अनुभवाने शिका आणि ते आत्मसात करा जीवनामध्ये. हा गौतम बुद्धाने संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला होता. त्या व्यतिरिक्त हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.